राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण जाणार आहोत मल्हारगड. मल्हारगड तुम्हाला माहीत असेल, महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचा गड आहे तो म्हणजे मल्हारगड. आपण आज तो एक्सप्लोर करणार आहोत आणि आपल्यासोबत आहे माझा मित्र विशाल झांबरे. विशाल, हाय कर. आपण बघूयात. आता सुरुवात आहे. आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे, नवीन सुरुवात आहे. खूप दिवसातून हा पहिला ब्लॉग आहे. तर सगळ्यांनी मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय आपण पुढे नाही जाणार. त्याच्यामुळे पाहत राहा व्हिडिओ. मी तुम्हाला जाईपर्यंत आणि पूर्ण गड एक्सप्लोर करेपर्यंत जे जे काय गमती जमती असतील, काय असतील, ते तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग माझा पाहत राहा. पुणे ते मल्हारगड 30 किलोमीटर अंतर आहे. स्वारगेटवरून येत असाल तर हडपसर लागेल. हडपसर नंतर दिवे घाट लागेल. दिवे घाटानंतर सासवडच्या अलीकडून मल्हारगडाकडे जाण्यासाठी रोड आहे. झेंडेवाडी लागेल. झेंडेवाडीतून पुढे काळे फार्मच्या तिथून पुढे मल्हारगड आहे. तरी मल्हारगडाकडे जाण्यासाठी हा रोड आहे. मित्रांनो, मी पोचलो आहे दिवे घाटामध्ये. दिवे घाटामध्ये पोचल्या माझ्या लक्षात असं आलं की मी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एक छोटासा व्हिडिओ काढला होता. तो मला तुम्हाला शेअर करावासा वाटला, म्हणून मी व्हिडिओ हा शेअर करत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ याची देही याची डोळा पाहू शकता. माऊलींच्या पालखी सोहळा, माऊलींच्या पालखीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दिवे घाटाची मी तुम्हाला सांगत आहे. दिवे घाट आणि मल्हारगड याचं रिलेशन काय? तर हा दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी, टेहाळणी करण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली होती. दिवे घाटातून वरती आल्यानंतर आम्हा सर्वांना भूक लागली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिसळ खायचे ठरवले. ही आहे शकुंतला मिसळ. शकुंतला मिसळ एक नंबर भन्नाट मिसळ आहे. तर सर्वांनी एकदा अवश्य ट्राय करा शकुंतला मिसळ ही खूप मस्त झणझणीत अशी आहे. मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो गडाच्या दिशेने. गडाच्या दिशेने जाताना आम्ही थोडीशी धमाल मस्ती केली, तेही तुमच्याबरोबर शेअर करत आहे. थोडीशी मजाक मस्ती झाली आणि सगळ्यांना एकच ध्यास लागला, तो म्हणजे मल्हारगड पाहण्यासाठी. आणि तोच नजरेस पडला, तो म्हणजे मल्हारगड. आणि दृष्टीस पडला तो मल्हारगड. आणि मल्हारगड दृष्टीस पडताच असंच आम्ही ड्राईव्ह करत पोचलो ते मल्हारगडाच्या पायथ्याशी. इथून समोर जे दिसतं आहे ते पार्किंग करण्याची सोय आहे. इथून वरती निम्म्यापर्यंत तुम्ही पार्क करू शकता. आणि तिथून थोडंसं दूर आहे, जास्त दूर नाही आहे. मल्हारगड फॅमिली, छोट्या मुलांसाठी वगैरे एकदम खूप सेफ आहे. तर तुम्ही फॅमिली वगैरे प्लॅन करत असेल तर संडे विकेंडला एक दिवस मल्हारगडाला नक्की जाऊ शकता. निम्म्यापर्यंत तुम्ही तुमच्या बाईक वगैरे पार्क करू शकता आणि तिथून तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता. एकदम सेफ असा मल्हारगडाचा ट्रेक आहे. सो त्याच्यामुळे काही विचार न करता तुम्ही मल्हारगडाचा प्लॅन करा. आम्ही पोचलो पार्किंगच्या ठिकाणी. आमच्या गाड्या आम्ही पार्क केल्या आणि तिथून पुढे आम्ही ट्रेकिंग करत जायचं ठरवलं व आम्ही सर्वजण ट्रेकिंग करत निघालो इथून पुढे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सूचना दिल्यानंतर आम्ही पोचलो जिथून गडावरती जाण्यासाठी पायऱ्या चालवतात तिथे पोचलो. तिथे गडाबद्दल इन्फॉर्मेशन होती. त्याची छोटीशी व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे. ह्या समोरून पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. थोड्याशाच पायऱ्या आहेत. पायऱ्या म्हणण्यापेक्षा छोटासा रोड आहे. तर त्या रोडनेच तुम्हाला कच्चा रोड आहे व साईडला धरण्यासाठी आहे.
तर त्याच रोडने तुम्ही वर गडावरती जाऊ शकता. तर मी हा व्हिडिओ तुम्ही पुढं कंटिन्यू बघत राहा. मी व्हिडिओ तुमच्यासाठी शूट केलेला आहे. पुढे गेल्यानंतर आपण गड एक्सप्लोर करणारच आहोत. तर तो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. समोरच वरती गेल्यानंतर आहे चोर दरवाजा. चोर दरवाजा खूप छोटा आहे. तिथून एका वेळी फक्त एकच जण येऊ शकतो. त्याच्यामुळे खाली वाकून दमाने वरती जायचं, जेणेकरून आपल्या डोक्याला लागणार नाही. आणि वाकून पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लागतो तो आपल्याला पहिला बुरुज. बुरुज पाहून पुढे गेल्यानंतर आहे विहीर. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी इथे खूप अशा गडावरती विहिरी आहेत. खूप दूरदृष्टी ठेवून गडाची निर्मिती केली आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता समोरच जाता एक बांधीव तळं लागतं. तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हे तळं तुडुंब भरलेलं असतं. हे पाणी वापरण्यायोग्य असले तरी पिण्यायोग्य नाही. अशीच इंटरेस्टिंग माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. अजून पूर्ण गडाची आपण माहिती देणार आहोत आणि तसंच पूर्ण गड एक्सप्लोर करणार आहोत. मल्हारगड हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला आहे, ज्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760च्या दरम्यान झाली. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेत आहे. पुरंदर, वज्रगड, सिंहगड हे इतर प्रसिद्ध किल्ले याच रांगेत आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली होती. हे एक प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर चला तर पाहूयात पुढची माहिती. प्रवेशद्वाराच्या आतील परिसर पाहून झाल्यानंतर आपल्या नजरेस पडतो तो अजून एक बुरुज. खूप भला मोठा बुरुज आहे तो. आणि इकडे खाली दरी आहे. आणि तिथून पुढे चालत चालत गेल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा लागणार आहे, तो म्हणजे महादरवाजा. भला मोठा महादरवाजा आहे अशा स्थितीत आहे अजूनही. महादरवाजा पाहू शकता. महादरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला एक मंदिर दिसत असेल. हा आहे महादरवाजा. खूप पर्यटक येतात मल्हारगडाला भेट देण्यासाठी.
समोर आपण महादरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही तटबंदी अजून एक तटबंदी लागते. तटबंदीच्या कडेने पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला समोरच एक मंदिर लागते. त्या मंदिर समोर दिसते ते म्हणजे महादेवाचे मंदिर. महादेवाच्या मंदिरात एका वेळेस फक्त 5 जणच प्रवेश करू शकतात. आणि हे समोर दिसतंय हे ते मार्तंड मल्हाराचे मंदिर. आपण महादेवाच्या मंदिराकडे जाणार आहोत. महादेवाचे दर्शनही घेणार आहोत. आता आपण चाललो आहे महादेवाच्या मंदिराकडे. महादेवाचे दर्शन घेऊन आपण पुढील किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. हा किल्ला पावसाळ्यात बघण्यास खूप मजा आहे. हे समोर बघा कसे हिरवेगार निसर्ग आहे. हे समोरच आपण महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. खूप गर्दी होती महादेवाच्या मंदिरातही. हे बघा महादेवाच्या मंदिराचं द्वार. महादेवाचे दर्शन घेऊ शकता. खूप जुनी अशी ही महादेवाची पिंड आहे. महादेवाचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्याच पाठीमागे अजून एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या दिशेने आपण निघालो आहोत. ते मंदिर आपण तिथे गेल्यानंतरच पाहू. ते मंदिर कशाचे आहे आणि कोणत्या देवाचे आहे. या मंदिरावरूनच या किल्ल्याचे नाव पडले आहे. ते म्हणजे खंडोबाचे मंदिर, मार्तंड मल्हाराचे मंदिर. मार्तंड मल्हारावरूनच आपल्या या गडाला मल्हारगड उर्फ सोनारीचा किल्ला असे म्हणले जाते. ही आहे गडाबद्दल थोडीशी माहिती. आणि समोरच आहे खंडोबाचे मंदिर. खंडोबाचे मंदिर हे खूप मस्त व खूप अप्रतिम कोरीव काम आहे. दीपमाळ. खंडोबाचे दर्शन घेऊ शकता आतमध्ये. खंडोबाची मूर्ती खूप जुनी आहे. एकदम मस्त आहे प्राचीन मूर्ती. खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर आपण खंडोबाच्या मंदिराच्या आसपासचा परिसर आपण पाहणार आहोत. आणि खंडोबाच्या दर्शनानंतर आपण समोर जाणार आहोत बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याचे अवशेष अजूनही आहे तिथे. बालेकिल्ल्याच्या इमारतीचे अवशेष पाहिल्यानंतर आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत. ते म्हणजे तळघराकडे. हे आहे तळघराकडे जाण्याचा रोड. चला आपण तळघराकडे जाऊयात आणि तळघर एक्सप्लोर करूयात. हे आहे तळघराकडे जाण्याचा रोड. तळघरामध्ये 2 रूम आहेत. हा पूर्वीच्या काळी खलबतखाना म्हणून इथे ह्या रूम वापरल्या जात असतील बहुतेक. आतमध्ये जाऊन पाहणार आहोत आपण. यामध्ये खूप अंधार आहे. तरीही आपण टॉर्चच्या उजेडात आतमध्ये जाऊन पाहणार आहोत खलबतखाना. जे की काही कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या महत्त्वाच्या गोष्टीवर खलबतखान्यात चर्चा व्हायची. खलबतखाना पाहून झाल्यानंतर आपण बाहेर आलो आणि पुढील आपण गड एक्सप्लोर करण्यासाठी चाललो आहोत. पुढील गड एक्सप्लोर करण्यासाठी पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाची माहिती जशी मला माहिती तशी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे आहेत राजवाड्याचे अवशेष. आता आपण खूप महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. ते महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आता आपण घेणार आहोत महाराजांचे दर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. महाराजांचे दर्शन सर्वांनी घ्या. महाराजांचे दर्शन झाल्यानंतर एक छोटासा
प्रसंग शेअर करत आहे. आपण प्राण्यावर प्रेम केलं तर प्राणीही आपल्यावर प्रेम करतात. हा छोटासा प्रसंग आहे. सागर सरांनी विशाल सरांनी त्या मुक्या प्राण्यांना बिस्किट दिल्यानंतर तेही त्यांच्या शेजारीच घुटमळत होते. हा छोटासा प्रसंग आहे. नंतर माझे मित्र सचिन सर तुम्हाला माहिती थोडीशी देतील मल्हारगडाबद्दल, ती तुम्ही ऐकावी. हे खंडोबाचं मंदिर आहे आणि खंडोबाला मार्तंड मल्हार असं म्हणतात आणि त्याच्या नावावरूनच मल्हारगड हे नाव पडलेलं आहे. तसेच या गडाच्या पायथ्याशी सोनारी गाव आहे. त्या गावाच्या नावावरूनच या गडाला सोनारी गड असे देखील म्हटले जाते. असे देखील नाव आहे. माझे सहकारी मित्रांनी छोटीशी माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट शेअर लाईक नक्की करा. तुमच्या कमेंट शेअर लाईकवरून मला समजेल की माझा छोटासा प्रयत्न कसा आहे तो. आणि जर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. असेच जर व्हिडिओ मस्त वाटत असतील तुमच्या कमेंटवरच्या प्रेम किंवा लाईकवरून जर मला वाटले की मी व्हिडिओ मस्त बनवते तर मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जाईल. तर आता मित्रांनो इथेच मी रजा घेत आहे. परत एकदा मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.